दुआ तुमको देता जहाज सारा, दुआ तुमको देता जहाज सारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। हम सबकी आशा हो खुशियाँ हमारी, हम सबकी आशा हो खुशियाँ हमारी। हर खूबी रब ने है आप में उतारी। हम सबकी आशा हो खुशियाँ हमारी, हर खूबी रब ने है आप में उतारी। है खुशबू तुम्हारी जो अमृत की धारा, है खुशबू तुम्हारी जो अमृत की धारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। सलामत रहो तुम है रब से गुजारिश, सलामत रहो तुम है रब से गुजारिश। सोने के फूलों की हो तुम पे बारिश, सलामत रहो तुम है रब से गुजारिश। सोने के फूलों की हो तुम पे बारिश। दुनिया का सुख तुमको मिल जाए सारा, दुनिया का सुख तुमको मिल जाए सारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। पसंद का तुम्हारी हो हर एक नजारा, पसंद का तुम्हारी हो हर एक नजारा। रुतबा हो ऊंचा जहां में तुम्हारा, पसंद का तुम्हारी हो हर एक नजारा। रुतबा हो ऊंचा जहां में तुम्हारा। न हो आपके बिन खुदा का गुजारा, न हो आपके बिन खुदा का गुजारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। लग्न साजरं करतायत, वाढदिवस साजरे करतायत. आज आमची लाडकी नानी, तिचा 50वा वाढदिवस आहे. आज त्यांनी वयाची 50 गाठली. स्वतःला 50 वर्षापर्यंत टिकून ठेवणं, सुख दुःख येऊन ते सहन करून उभं राहणं, ही पण आज खूप मोठी गोष्ट आहे. त्या आज बघा आपण म्हणतो की बर्थडे हा पाश्चात्य सभ्यता आहे, पण आज आपण तो क्षण
निर्णय घ्यायचे, तो क्षण जपायचा आहे. त्यासाठी आज सगळे आपण इथे जमलेलो आहोत. तर त्याआधी आपण सुरुवातीला मी इथे इन्व्हाइट करेन नानी मम्मीचे लाईफ पार्टनर पतिदेव जयदास पाटील यांना स्टेजवर आमंत्रित करेल. 2 शब्द नंतर आधी आरती करायची, कारण की आजचा दिवस असा स्पेशल आहे की काल नाना नानीची अॅनिव्हर्सरी सुद्धा होती. म्हणजे 2 सहयोग एकत्र आलेले आहेत त्यांच्या जीवनातले. म्हणून आपण नानांना पण बोलू स्टेजवर. आणि नानी मम्मी आजच्या सेलिब्रिटी बोलल्या लक्ष्मी जयदास पाटील आमची लाडकी राणी, तिला स्टेजवर आमंत्रित करते. आणि आमचा एटीएम एनी टाइम मनी अशी आमची आत्या, तिला पण स्टेजवर बोलवते. आणि माझी आई, तिला पण मी स्टेजवर बोलवते. माझे बाबा ज्यांनी 72 वर्ष गाठले. आज थोडासा त्रास आहे त्यांना फिजिकल, पण 72 वर्षापर्यंत पण त्याची विल पॉवर जर बघितली ना, तर 20 वर्षाच्या तरुणाला पण ती लाजवेल अशी त्यांची विल पॉवर आहे. तर मी या सर्व व्यक्तींना आणि आत्या स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु समानीव आपूति समानार्दयार्या समानमस्तु वा मनः यथा वा सुसहासति. बघा, आज आमच्या नानीच्या जीवनात खूप दुःखाचे डोंगर आले, सुखाचे क्षण आले, पण तरी तिने तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी करून दिलं नाही. तिच्याकडे एक खूप मोठी पॉवर आहे की निगेटिव्ह गोष्टींना ती इग्नोर करते, वाईट गोष्टींना ती दुर्लक्षित करते आणि तिचा स्वभाव सोडत नाही. तिचं म्हणणं आहे कोणी कसंही असू दे, आपण ॲज इट इज राहायचं, आपण सगळ्यांची सेम वागायचं. हा तिचा एक खूप मोठा गुणधर्म आहे. करतले वेणुकडे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामणि. दुआ तुमको देता जहाज सारा, दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा. त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानवं शिष्यम् अवपश्चात्पात् और पुरस्तात् अवतरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तार्गं तत्प्रतिष्ठति सर्वं जगदेयं तैलेमेष्यति सर्वं जगदेयं तैलं प्रत्यति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयतीतः त्वं वस्तात्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं देहात्रयातीतं त्वं कालत्रयातीतं मूलाधारचितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकं सर्वं गणादिपूर्वम् उच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारजन्ते रूपं बिन्दुरुत्तरं नादं सन्धान सन्द शेषा शेष गणेश विद्या गणत ऋषि नितृ गायत्री चंदन गणपतिर देवता. ओम गण गणपते नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय. कितने दिनों के बाद घड़ी ये आई, इस बड़े मुबारक दिन को साथ में लाई. कितने दिनों के बाद घड़ी ये आई, इस बड़े मुबारक दिन को साथ में लाई. दिल झूम झूम ये गाए, दिल झूम झूम ये गाए, तुम्हें गम छू भी ना पाए. दिल झूम झूम ये गाए, तुम्हें गम छू भी ना पाए. तुम्हें उम्र हमारी लग जाए,
तू जिए हजारों साल। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. रंग बिरंगे फूल खिले हैं, रंग बिरंगे फूल खिले हैं, महका महका आंगन, सबके चेहरे खिले खिले हैं, झूम उठा है ये मन। रंग बिरंगे फूल खिले हैं, महका महका आंगन, सबके चेहरे खिले खिले हैं, झूम उठा है ये मन। तुझ नजर नहीं लग जाए, खुशी मन में नहीं समाए, तुझ नजर नहीं लग जाए, खुशी मन में नहीं समाए। तुम्हें उम्र हमारी लग जाए, तू जिए हजारों साल। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. ते आहेत विचार, आणि आम्हाला विचारांचे स्तोत्र पुरवणारे आमचे बॅकबोन फुलचंद पाटील आणि जयदास पाटील, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण की इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्यांनी कधीतरी एखादा सल्ला दिला असेल, ज्याच्यामुळे कुठेतरी स्पीड ब्रेकर आला असेल, तर तो स्पीड ब्रेकर पार करण्यास त्यांना मदत झाली असेल. आता पुढच्या कार्यक्रमाची धुरा मी त्यांचे सुपुत्र चैतन्य जयदास पाटीलकडे सोपविते. खुर्ची घे वरती. अजून एक बस. नाही बसा तुम्ही. मम्मी थोडी मागे यायची. पप्पा मम्मी तुला पहिला प्रश्न आहे की आजचं हे सगळं आयोजन बघून कसा वाटलं तुला? काय वाटतं तुला? छान वाटलं. मला माहित पण नव्हतं माझ्या जीवनात असं काही येईल म्हणजे. पण बघा मुलांनी मला माहित समजून पण नाही दिला, पण एवढं केलं. एक गोष्ट अशी होती की ही गोष्ट सरप्राईज ठेवायची होती मम्मीला, आम्हाला सांगायचं नव्हता. पण काही कारणास्तव झाला असं की आमची छोटी जी होती आमच्या तिने- लक्ष्मीचा एक गुप्त हेर आहे आमच्या घरात. शरण्य मंगेश पाटील, याच्यातली अर्धी बातमी तिने लिखित केली तिच्या कानात जाऊन. 40% तिला माहित पडलं, बाकी 60% अजून नाहीच माहित लक्ष्मीला. सरप्राईजची आमची पूर्ण तिने वाटच लावून टाकली. बँड वाजवला सरप्राईजचा. पुढचा प्रश्न पप्पा तुम्हाला आहे. तुमच्या डोक्यात ही आयडिया आली कशी की 50वा बर्थडे मम्मीचा करायचा? कुठून सुचला तुम्हाला? कसा सुचला? सुचला म्हणजे असा की जिने आयुष्यभर समाधानी जीवन जगली, कधीच मागणी केली नाही. खरं म्हणजे एक धन्य गृहस्थाश्रमाविषयी मला 2 शब्द बोलायचे आहेत. अंतान दुर्भाषिणी सन्मित्री सुधनम स्वयंशिती रतिश्चाज्ञापरा सेवका आतिथ्य शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पादम गृहे साधो संगमपासते सततम धन्य गृहस्थाश्रम. ते गृहस्थाश्रम धन्य आहे ज्या घरामध्ये अशा पद्धतीची स्त्री असते. कशा पद्धतीची ती या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे आमच्या संस्कृतीने, आमच्या ऋषींनी. स्त्री कशी असावी? सुखी, समाधानी, आनंदी, सर्व कुटुंबाला सांभाळून घेणारी. त्याच्यानंतर आतिथ्य शिवपूजनम प्रतिदिनम. कधीही अतिथी, तिथी सांगून येत नाही तो अतिथी. माझ्या घरामध्ये दुपारी कोणी आला तर जेवल्याशिवाय जात नाही. सकाळी कोणी अतिथी आला तर चहा नाश्ता होतो. आणि हे करताना माझी धर्मपत्नी कधीच कंटाळत नाही. प्रतिदिन मिष्टान्न पानम गृहे असं सांगितलेलं आहे की रोज गोडधोड
असलं पाहिजे जेवणामध्ये, गोडधोड असलं पाहिजे. याचा अर्थ काय की रोज मिठाई असावी का, तर असं नाही, कारण रोज मिठाई खाली तर शुगर होईल माणसाला. पण त्याच्यात अपेक्षित असं आहे की जे बनवू ते प्रसन्न अंतकरणाने, आनंदाने, त्याच्यामध्ये प्रेमाचा गोडवा असावा. मग ती कारल्याची भाजी खाल्ली तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रेम असल्यामुळं ते अन्न मिष्टान्न प्रमाणे लागतं, गोड लागतं. त्याच्यानंतर साधो संगमोपासते सततम धन्य गृहस्थांना सांगितलेलं आहे की असे हे वरील गुण मी माझ्या धर्मपत्नीमध्ये बघतो. म्हणून हे मला सुचलं की काहीतरी केलं पाहिजे. याचं कारण असं आहे, महत्त्वाचे 2-3 प्रसंग आहेत की अतिशय महत्त्वाचा हा प्रसंग आहे की माझ्या पत्नीने आजपर्यंत कधीच हट्ट धरला नाही. मला हे पाहिजे, ते पाहिजे, साडी. महिलांच्या, बायकांच्या आवडतं काय, दागिनं, साडी वगैरे. कालच 36 वर्ष झाली माझ्या आयुष्यात येऊन, तिला 36 वर्ष झाली, कधीच नाही मागणी, माहीतच नाही तिला. त्याची दुसरी बाजू अशी पण असू शकते, माझ्याकडं ज्यावेळी सायकल नव्हती तेव्हा पण नव्हती, आता 4 व्हीलर आहे तरी पण नाही. कदाचित अशी पण असू शकते, मागितल्याशिवाय पण देत असेल मी, मला माहीत नाही. पण एक त्याच्याबद्दल मी खूप खुश आहे. कधीच मागितलं नाही, कधीच नाही. त्याच्यानंतर आमच्यामध्ये एक म्हणजे तुम्ही अनुमान करा, आमच्यामध्ये मन कशी जुळलेली आहेत ते 2 प्रसंग सांगतो तुम्हाला मी. की मी जेवायला यायला उशीर झाला तर मला फोन करते, किती वेळ लागेल अजून, पण दुपारी असेल रात्री असेल, ठरलेलं आहे. 1:15ला दुपारी फोन करणार, रात्री 10 वाजता. आता तर चैतन्य मला फोन करतो, कुठेही गेलो मिटिंगला वगैरे फोन करतो, किती वेळ लागेल वगैरे विचारते. कधी 36 वर्षामध्ये अशा शेकड्यानी प्रसंग घडलेले आहेत, शेकड्यानी. दुपारी असेल, कधी जेवायला मी सांगितले की मला 2:30-3 वाजतील, तू जेवून घे. ती जेवायला बसली की बरोबर 2-3 घास मारले की मी पोचतो घरी. काय माहीत नाही. आता 2 दिवसापूर्वीचा प्रसंग, आरती बरोबर आहे, बरोबर आहे, 2 दिवसापूर्वीचाच प्रसंग. म्हणजे हे शेकड्यानी प्रसंग घडले असतील की कितीही उशीर होऊ दे, 3 वाजता जरी मी आलो ना, 3 वाजेपर्यंत वाट बघेल जेवायची, मग बसेल जेवायला कंटाळून. 2 घास मारले की तोपर्यंत मी हजर. का माहीत नाही आमच्यामध्ये जीवनामध्ये कसं काय ते हे घडलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रसंग असा आहे की कधी कधी मला असं वाटत असतं की आज जेवणामध्ये अमुक एक पदार्थ असावा. सकाळच्या नाश्त्यामध्ये बटाट्याची भाजी असावी किंवा काहीतरी. मला मनोमन असं वाटत असतं की ही भाजी असावी, किंवा रात्री जेवल्यानंतर वालाच्या शेंगा खायला असाव्यात, असे अनेकदा वाटतं मला. पण जेवायला बसल्यानंतर नेमकं तीच भाजी असते. जेवायला बसलो की मला वाटत असतं की आज मशरूम असेल तर बरी आहे, आज बटाट्याची उसळ असेल तर बरी आहे. तर ते पदार्थ मला समोर दिसतात. का कोणास ठाऊक, माझी अंतरांची भाषा ती ओळखते की माहीत नाही. म्हणून मला सुचलं की अशा स्त्रीचा दुसरं काय करणार आपण. योगायोग आहे, 50 वर्ष झाली, मला आठवलं, सुचलं, आणि म्हणून करूया आपण 50वा वाढदिवस. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जोक, 50 वर्षात मेंटेनन्स नाही आजपर्यंत, मोठा मेंटेनन्स नाही आला. छोटे मोठे काय दुखणं असतात ना, 8-10 दिवसाचा काय गोळ्या घेतल्या नाही आतापर्यंत, काही दीर्घकालाचं दुखणं नाही. मला पण नाही आणि तिला पण नाही. तिची 50 झाली आणि माझी 60 होणार आहे ऑगस्टला. मला पण BP नाही, शुगर नाही, तिला पण नाही. याचं कारण ती पण सूर्यनमस्कार करते, मी पण सूर्यनमस्कार करतो. आता तुम्ही जे 2-3 प्रसंग सांगितले, माझे पुढचे प्रश्न खपवले तुम्ही. ठीक आहे, आता एक दोघांना कॉमन प्रश्न आहे की तुमच्या दोघांसाठी तुम्हाला एकमेकांचं असले नसेल तर किती फरक पडतो दोघांनी सांगायचं. बराच फरक पडतो. म्हणजे जर पप्पा घरी नसले तर असं घर भरल्यासारखं वाटत नाही. म्हणजे ते कधी घरी येतात असं म्हणजे मला वाटतं. तुम्ही पप्पाला खरं म्हणजे
कसं आहे, महापुरुष सांगत असतात, दादाजी सांगत असतात नेहमी की स्त्री किती मोठं घर असू दे, स्त्री त्या कोपऱ्याला जरी उभी असली ना तरी घर भरलेलं वाटतं, घरातली स्त्री गृहिणी. तसं आमच्या दोघांमध्ये माहीत नाही मला, ती नसली ना की मला करमत नाही. हां, म्हणजे ते असेल बसेल, पण असले की कसं असतं, मला माझ्या भाच्या कांताबाईच्या मुली मला हे याचं नसतं, लक्ष्मी लक्ष्मी करत असतो. आत्या पण. तुमची दोघांची आता कालच अॅनिव्हर्सरी झाली 33-35वी, पण या एवढ्या वर्षामध्ये तुमच्या दोघांची अशी एखादी आठवण की तुम्ही आजपर्यंत नसेल विसरले, एखाद कुठला प्रसंग असा? तुम्ही मला एखादा प्रसंग कुठला तरी. आता प्रसंग भरपूर घडला असेल, तुम्ही आता सांगितलं ना, त्यातला एखादा सांगतो नाही विसरणार तुम्ही कधीच अजिबात. प्रसंग म्हणजे बघा, आता मला असं म्हणजे देवकार्य करायला म्हणजे भाऊंच्या बरोबर जास्त आवडतं. मी घरची कामं करून पण त्यांच्या बरोबर जातो, कारण तर बघा स्त्री जर मजबूत असली तर बघा घराचा पाया पण मजबूत होतो की नाही. तसं म्हणजे आमच्या दोघांचं आहे, एकामेकाला आम्ही असं म्हणजे जिथं जातो तिथं सोबतच असतो. असं वाटतं की म्हणजे देवकार्य जास्त करावं संसारापेक्षा, पण संसार काय आपल्या बरोबर येणार नाही, नाही का. जे येतं ते देवकार्यच आपल्या बरोबर येतं आणि तेच आपल्याला करायचं. सगळ्या गृहिणींना आपण बोलतो बघा की म्हणजे आपला संसार जर नीटनेटकं करायचं असेल तर देवाची पण सोबत असली पाहिजे आपल्याला. मग तशी आमची एकमेकांना सोबत आहे आणि त्याच्यात देव पण आहे म्हणजे आमच्या बरोबर, ते देव करून घेतं. आणि असे क्षण म्हणजे आम्ही विसरू शकत नाही की जे आमच्या जीवनात आले गेले, कितीतरी दुःख आली, कितीतरी सुख आली. आणि मला असं वाटतं की माझा परिवार सगळं सुखी राहावा, म्हणजे अशी मी देवाला प्रार्थना करत असते. प्रसंग ठीक आहे, तुम्ही आठवा तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या दोघांची एकमेकांना एखादी आवडणारी आणि न आवडणारी गोष्ट, अशी कुठली गोष्ट आहे की तुला पप्पाची आवडतं किंवा नाही आवडत? पहिले कुठली आवडतं ती सांग. मी सांगतो, मला तिचा स्वभाव खूप आवडता. न आवडणारी गोष्ट अशी की आम्ही कुठली वस्तू आणली की आम्ही सोबत खातो, ते एकत्र बसून खातो, पण ती कामामध्ये रस घेते. ती कधी म्हणजे उशिराच येणार, ते म्हणजे कलिंगड कापला, शेंगा असू दे किंवा कुठलीही वस्तू, मिठाई आणली आम्ही, ते आम्ही एकत्र बसून खातो, मध्ये ठेवतो आणि बसतो आम्ही आणि खातो, पण ती उशिराच येणार. म्हणजे काहीतरी म्हणजे तिच्या डोक्यात सतत भाकरी आता पाणी वगैरे वगैरे. आम्ही सांगतो ठेवू ना, ते नंतर कर ना. ही न आवडणारी गोष्ट मला तिच्या जीवनातली. बरोबर आहे? मम्मी तुझी बारी. कुठली गोष्ट पप्पाची तुला आवडत आणि कुठली नाही आवडत, दोन्ही सांगा बिंदास. हां, सांग बिंदास सांग. पप्पाचा स्वभाव म्हणजे कसं, त्यांना चुकीचं आवडत नाही आणि चुकीचा जो माणूस करेल त्यांना ते बोलतात, ते मला स्वभाव त्यांचा आवडतं. कारण का माणसाला जर म्हणजे समजावायचं असेल तर म्हणजे तोंडावरच बोलतात, ते मागे बोलत नाही. कुठली गोष्ट नाही आवडत ती पण सांग. नाही आवडत म्हणजे कसं, कोणाला काय बोललेलं मला नाही आवडत असं मी त्यांना पहिलेच बोलतो. बरोबर. शेवटचा प्रश्न की आत्तापर्यंत किंवा एवढ्या वर्षांमध्ये तुम्हाला कोणत्या अशा गोष्टीचा दोघांना एकमेकांबद्दल किंवा आमच्याबद्दल कोणाबद्दल पण कुठल्या अशा गोष्टीचा अभिमान वाटतो की मला प्राऊड आहे तुमच्यावर, असं काय गोष्ट आहे एखादी? तुम्हाला कुठली गोष्ट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटतो, ती कुठली पण असेल? खरं म्हणजे मला संपूर्ण कुटुंबाबद्दल, आता तुम्ही बॅनर वाचला असेल, आम्ही आड आहोत त्याच्या. मला युनिटी म्हणजे कुटुंब एक राहावं ही गोष्ट आवडतं. आत्तासुद्धा बॅनरवर मी माझ्या मुलांची नावं नाही लिहिली, माझ्या पुतण्याचं नाव लिहिलं, बेडक्या पाटील परिवार लिहिले मी. माणसाने एकत्र राहावं, एकत्र राहताना सहन करावं लागतं, सहन केलं पाहिजे माणसाने. आलं का लक्षात? ते सहन केलं पाहिजे.
आणि ऐक्यातच देव पण खुश असतो, आपण पण खुश असतो, आपली माणसं खुश असतात, समाज खुश होतो, सगळे खुश होतात असतात ऐक्यामध्ये. लोक बोलतात तुमचं काही असलं तरी लगेच एक होता तुम्ही. आवश्यक आहे ते, आजच्या काळाची गरज आहे ती. मला एक मगाचा न विसरता येण्यासारखा प्रसंग सांगावासा वाटतो की आमचं लग्न पारिवारिक विवाह सोहळ्यामध्ये झालं. त्याच्यानंतर आम्हाला तत्त्वज्ञान विद्यापीठामध्ये दादा दिदींच्या दर्शनासाठी बोलवलं होतं आणि आम्ही दोघं सोबत गेलो होतो दर्शनासाठी. त्यावेळी आम्ही दादांना आणि ताईजींना प्रत्यक्ष भेटलो, नमस्कार केला, गुलाबाचं फूल दिलं त्यांना. त्याच्यानंतर माझ्या पर्सनल जीवनामध्ये त्यावेळी माझी सौनवतीसोबत तत्त्वज्ञ गेल्या वर्षीच काशीनाथ भाऊ, बरोबर आहे, काशीनाथ भाऊ होते माझ्यासोबत गेल्या वर्षीच. मी कधीच विसरणार नाही तो प्रसंग. दिदींनी मला स्वतः हाक मारली, मला विचारलं किती दिवसांनी भेटता. मला दिदी बोलल्या कुठे आहेत, किती दिवसांनी भेटता. त्यावेळी मी दिदींना बोललो दिदी आपण गोव्याला भेटलो आपण. कारण दिदी तो प्रसंग असा की 11 ऑगस्ट माझी जन्मदिवस आहे आणि 11 ऑगस्टला 2022ला ना काशीनाथ, नाही 2024ला 11 ऑगस्टला रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही गोव्याला होतो, आम्ही दिदींसोबत होतो. आणि सहज आम्ही विषय काढला की दिदींना भेटता आलं तर बरं होईल. त्यांनी सांगितलं तुम्ही तयारी करा, ड्रायफ्रूटची मिठाई वगैरे आणली, आम्ही आणून ठेवली. नाही भेट झाली तर आपण खाऊ. 1.5-2 किलो मिठाई आणली. योगायोग आला, दिदींजवळ बसलो, असे दिदी बसल्यात, मी समोर बसलो दिदींच्या. दिदींना सांगितलं, भाऊनी सांगितलं, ओळख करून दिली. दिदींनी सांगितलं मला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या वगैरे वगैरे. दिदी बोलल्या माझ्याशी 5 मिनटं बोलल्या. तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. त्याच्यानंतर त्याच वर्षी दिदी मला स्वतः, महापुरुष त्यावेळी स्वतः आपल्याला हाक मारतात, न लगे मुक्ती धन संपादा. मी दोघांना सांगतो तुम्ही या खालती आपल्याला एक छोटीशी डॉक्युमेंटरी आहे ती आपल्याला बघायची. मला अजून एक भावना व्यक्त करायच्या आहेत की मी जे आज धर्मकार्यासाठी देवकार्यासाठी जो फिरतो, कितीही रात्री उशिरा आलो तरी माझी पत्नी हसतमुखाने स्वागत करत असते. कधी पण अगदी तासभर जरी अगोदर सांगितलं ना, तासभर अगोदर, तरी रुक्मिणीसारखी सीता बनवून उभी असते लगेच. तुम्हाला एक प्रसंग सांगतो मी. काही वर्षापूर्वी 2015चा प्रसंग असेल तो. मी एकादशीच्या निमित्ताने पाठशाळेत गेलो होतो. तिकडनं येताना मी CST स्टेशनला आलो, त्यावेळचं VT स्टेशन. मी तिथं उभा असताना रात्री 11-11:15 वाजले असतील आणि मला पाठशाळेतून फोन आला भाऊंचा की उद्या आपल्याला खानिवरे गावात डबा घेऊन जायचं सकाळी 8 वाजता. मी सांगितलं चालेल. मी तिथूनच रात्री फोन केला 11:15 वाजता. आता घरी यायला 1-1:30 वाजेल, मग सांगणार कधी. तिथून रात्री फोन केला लक्ष्मीला की मला उद्या सकाळी 7 वाजता निघायचं आहे, मला डबा पाहिजे. कुठलीही तक्रार न करता, काही नाही, मग आता इतक्या रात्री सांगता तुम्ही वगैरे वगैरे, काहीच नाही, चालेल. आणि सकाळी मला डबा तयार दिला. म्हणजे यत्किंचित देवकार्यामध्ये तिची जशी मला साथ आहे तशी माझ्या कुटुंबाची, माझी बहीण, माझी याच्या अगोदर आई होती, मी तिच्यावर विसंबून राहायचो. आणि माझ्या मुलांना तसं आत्ता माझ्या मुलांना कदाचित कटकट वाटत असेल माझ्या बहिणीची, पण ते हिताचं आहे. ती आहे म्हणून आम्ही दोघं पण फिरू शकतो, दोघं दाम्पत्याने. नाहीतर दोघांना इतका वेळ नाही देता येणार, आम्हाला नाही देता येणार. ती आहे, घर सांभाळते म्हणून आम्ही जाऊ शकतो. त्याच्यातलं काही पुण्य तिला जातच. प्रत्येकजण तिथं केंद्राला आलाच पाहिजे असं नाही, पण आपल्याला सुटेबल होतो ना, आपल्याला सहयोग करतो ना, त्याचं पुण्य त्याला जातो, बरोबर की नाही. म्हणून आईच्या नंतर तिने माझी जागा घेतलेली आहे, आईची जागा घेतलेली आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. To you. Happy birthday to you. Happy birthday, dear mommy. Happy
इस महफिल में गूंज रही है, इस महफिल में गूंज रही है बच्चों की किलकारी। ये सब खुशियाँ और ये रौनक तुमसे ही है सारी। इस महफिल में गूंज रही है बच्चों की किलकारी। ये सब खुशियाँ और ये रौनक तुमसे ही है सारी। तू सबके मन को भाए, तुझे देख के मन इतराए। तू सबके मन को भाए, तुझे देख के मन इतराए। तुम्हें उम्र हमारी लग जाए, तू जिए हजारों साल। बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू। बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका। बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका। क्या मिसाल दूं मैं तेरी, नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है, जिस पे ये नजर रुक जाए। बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। औरों की तरह कुछ
मैं भी तोहफा आज लाता, मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता। जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए, हर गली का दिल धड़काए। तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। तारों ने गगन से तुझको ये बयाम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए। तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Sunita. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। ओए 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 बेबी, मेरे बर्थडे पे तुम क्या दिलवाओगे? पिकअप हो जाएगा खाली हाथ जो आओगे। बेबी, मेरे बर्थडे पे तुम क्या दिलवाओगे? पिकअप हो जाएगा खाली हाथ जो आओगे। रोहतक ते तेरा सूट समा दूं, जज्जर ते मैं घाघरा, भ्याणी ते तेरी ला दूं तागड़ी, जम्फर ले चितकावरा। रोहतक ते तेरा सूट समा दूं, जज्जर ते मैं घाघरा, भ्याणी ते तेरी ला दूं तागड़ी, जम्फर ले चितकावरा। बेबी तेरे बर्थडे पे गोली चलवावेंगे, गुड़गांव में मैं तेरे नाम डेरी खुलवावेंगे। बेबी तेरे बर्थडे पे गोली चलवावेंगे, गुड़गांव में मैं तेरे नाम डेरी खुलवावेंगे। सर्व बंधू भगिनींना जय योगेश्वर। आई व वहिनी, व म्हणजे वाहून नेणारी, ही म्हणजे हितकारी, नी म्हणजे निगराणी करणारी, लक्ष लावणारी म्हणजे वहिनी. आईनंतर वहिनीचं स्थान असतं आपल्या आगरी समाजामध्ये किंवा कुठल्याही परिवारात. मला लहानपणीच आई बाबा गेल्यानंतर पाठीमागे हात ठेवणारी माझ्या लग्नाच्या काळात जर कोणी असेल तर ती माझी दुसरी आई वहिनी. मी कधीही कोणालाच, आम्हाला आता कोणाला माहितीही नव्हतं, पण मी जेव्हाही माझा वाढदिवस असेल तेव्हा वहिनीच्या नकलच पाया पडून जायचो. हे फक्त आम्हाला दोघांनाच माहिती होतं, हे मला सांगायचं होतं. आमच्या दैवी कार्यामध्ये स्वाध्यायाच्या आम्ही कधीही एकमेकाबद्दल एकही एवढीशी तक्रार नसेल. त्यांनीही मुलासारखं मला जपलं आणि मीही त्यांना आईसारखं जपलं. आणि त्यांना अजून एक आम्ही त्या दिवशी ऑफर दिली, माझ्या मुलाच्या लग्नात पाठीमागे हात ठेवणाऱ्या तुम्ही असाल. आणि एवढंच त्यांना देतो, देवा
खूप खूप माझ्या वहिनीला नाही तर माझ्या आईना एक खूप दीर्घ आयुष्य मोठं द्या एवढीच भगवंताचरणी ईश्वराचरणी प्रार्थना करते. हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. कोई लाता गुड़िया मोटर रेल तो कोई लाता फिरकी लट्टू, कोई चाबी का टट्टू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. नौकरी की चिंता ना रोटी की फिकर, कितनी प्यारी होती है ये भोली सी उम्र. ना नौकरी की चिंता ना रोटी की फिकर, नन्हे मुन्ने होते हम तो देते साहूकर, पीछे पीछे डैडी मम्मी बनके नौकर. चॉकलेट बिस्कुट टॉफी खाते और पीते दूध और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. कैसे कैसे नखरे करते घर वालों से हम, पल में हंसते पल में रोते करते नाक में दम. कैसे कैसे नखरे करते घर वालों से हम, पल में हंसते पल में रोते करते नाक में दम. अक्कड़ बक्कड़ लुक्का छुपी कभी छुआ छू, करते दिन भर हल्ला गुल्ला दंगा और धम, और कभी जिद पर अड़ जाते जैसे अड़ियल टट्टू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. बचपन, माँ से झगड़ा बाप से टक्कर बीवी से अनबन. अब तो है ये हाल कि जब से बीता बचपन, माँ से झगड़ा बाप से टक्कर बीवी से अनबन. कोलू के हम बैल बने हैं धोबी के गड्ढे, दुनिया भर के डंडे सर पे खाए धनाधन. बचपन अपना होता तो ना करते ढेंचू ढेंचू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. अगं लक्ष द्यायचं कर,
जावं आम्ही इथे किती वर्ष झालं पण कधीच भांडलो नाही, गदागरलो नाही, कधीच नाही. एकत्र म्हणजे कुठं जायचं असलं तर एकत्रच, काम पण एकत्रच करायचं आम्ही. आता तरी लक्ष्मी काय आलं, लक्ष्मी काय करायचा, कुठं जायचा नाही जायचा कसा आम्ही म्हणजे एक विचारानच एवढे वर्ष काढली पाहिजे. एकत्र व्यवस्थित राहिलं म्हणजे कधी भांडलो पण नाही, कधीच एकामेकीला कधी बोललो नाही, रागवलं नाही, रुसवलं नाही. सतत म्हणजे आम्ही एकत्रच राहिलो. कुठं जायचं असलं तरी जायचा. देवी म्हणजे लक्ष्मीच आहे. मी बोलता हे बा ते स्पष्ट बोलता तुझी बापापेक्षा हे बोलता रस सांगतो ना सफरचंद मग कांताला मी बनवायला सांगायला लागलो ते बघल्यावर. सर्वप्रथम आमच्या लक्ष्मी नानीला मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. लक्ष्मी नानी म्हणजे आम्ही आमच्या दोन्ही कुटुंबांना जवळजवळ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चांगलं सेम प्रेम देते. आईनंतर कोणाचं स्थान आहे तर माझ्या जीवनात आईनंतर दुसरी आई माझी लक्ष्मी नानी. आणि त्यांचं स्वाध्यायाबद्दल हे प्रेम ऐकून किंवा स्वाध्यायाच्या कार्याबद्दल आवड ऐकून मला खूप हेवा वाटतं त्याच्या कुटुंबाचा, तिचा नाही तर पूर्ण कुटुंबाचा. नानीबद्दल बोलायचं झालं तर माझी आईबद्दल झाले शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. पण एखादा आजारी व्यक्ती तिच्या जवळ असला ना तर डॉक्टरच्या ट्रीटमेंटने किती टक्के बरा होईल माहीत नाही, पण ती एवढी सुंदर ट्रीटमेंट देते, ती एवढी सुंदर काळजी घेते. आईने प्रेमाने तिच्या त्या कलकलीने माणूस 70 ते 80% बरा होतो. आणि कितीही दुःख तिच्या जीवनात भरपूर दुःख आलं पण तिने सहज नाही बोलता येणार तरी ती खंबीर उभी आहे आणि हसत उभी आहे. आणि तिचं दुःख लपवून ती क्षणात बऱ्याचशा गोष्टी लाईटली कशा घ्यायच्या, इग्नोर कशा करायच्या ते मी तिच्याकडनं शिकते. आज तिचा 50वा वाढदिवस आहे. मला खूप आनंद होतोय. याचं पुढचं आयुष्य पण तिचं खूप सुखाने, समाधानाने, आनंदाने जावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना. नानी मम्मीबद्दल काय बोलणार, कारण आमच्या पूर्ण परिवाराला एकत्र जोडणारी आणि आमच्यामध्ये म्हणजे तिच्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये कधीच भेदभाव बघितला नाही. आणि सर्व आम्ही भावंड एकत्र कसे राहू. आणि तेवढंच जसं म्हणजे प्रज्ञा, प्रतीक्षा, चैतन्य यांच्यावर प्रेम करते तसंच माझ्यावर सुद्धा तिचा आतंक प्रेम आहे. आणि लहान मुलासारखं मला जपण्याचा म्हणजे प्रयत्न करत असते. नेहमी सांगत असते चालायला जा, व्यायाम कर, आणि भावफेरीसाठी म्हणजे आणि स्वाध्यासाठी सगळं नेहमी आग्रस्तनी असतात. म्हणजे कोणती गोष्ट असेल तर आम्हाला सांभाळून घेते म्हणजे. आणि माझ्या मुलांबद्दल काय सांगावं तर तिच्याकडे ठेवलं तर आम्ही म्हणजे बिनधास्त असतो. म्हणजे कधी पण कुठं जायचं असेल किंवा आम्ही घरात नसलो तर मुलांना आम्ही सांगून जातो की नानी मम्मीकडे राहणार, नानी मम्मी जवळ राहणार. आणि ते पण मुलांवर इतका प्रेम असतं त्यांचा का रात्री 11 वाजता सुद्धा पण ते मुलांना भेटायला येते किंवा बघायला येते. म्हणजे नानी मम्मी मला खूप आवडते. कधीच तिने परका म्हणून असा वागणूक दिली नाही. मी कधी पण तिकडे गेलो तर नेहमी जेवायचा आग्रह करते. मी किती नाही बोललो तरी मुद्दामून जेवायला लागेल, मला पोटभर जेवायला घालेल. आणि हॅपी बर्थडे टू यू. नानी मम्मी मला खाऊ देतोय, मला प्रेम करतोय, दूध देतोय, चपाती देतोय, भाजी देतोय, खाता. नानी मम्मी म्हणजे ना आमची आवडी काळजी घेते. आम्हाला असं वाटतं की ती आमची सखी असंच आहे. पण आम्हाला मम्मी पप्पाला कुठं जायचं असलं ना तर नानी मम्मी ठेवतात का तर मम्मीचं ना माहिती आहे. नानी मम्मी यांची नीट काळजी गेले ना तर आम्ही पण अनुभवले का जेव्हा मम्मी पप्पा नसतं तर जेवायचा टाईम दिला नानी मम्मी आम्हाला घेते जेवायला. मला जाम आधार वाटतं. मी नसतो घरात तरी माझ्यासाठी वस्तू जमलून ठेवतो, माझी काळजी घे. आईचा स्वभाव चांगला. आई सांगतं भावफेरीला जावं पण
केंद्राला ये, दुपारचे झोपू नको, गुरुवारचं केंद्र सतत फोन करतं, कुठं जायचं असलं तरी एकत्र, कुठली वस्तू आणली तरी दाखवतं. आमची नानी मम्मी जी आहे ती म्हणजे माझी खरी आजी लागते, पण ती म्हणजे आई सारखं प्रेम देते आम्हाला. काय खायला लागलं तर लगेच आणून देते, काही बनवलं नवीन तर लगेच खाऊ घालते, जेवायला कधी झालं तर नसेल तरी आपल्याला आणून देते, घरी बनवायला लागत असेल म्हणजे जेवण जरी बनलं नसेल तरी आणून देते आम्हाला. खूप प्रेम करते, खूप लाडाने वागवते आम्हाला. नानी मम्मी आता केंद्राला जायचं असेल तर मला फोन करतं, पण मी जायला कंटाळा करतो, पण मला जायचं असतं. असा कार्यक्रम असला तर मला सांगते हे भाग घे याच्यात, हे कर. नानीबद्दल काय बोलायचं, हा असा एक व्यक्तिमत्व आहे की ती सगळ्यांच्या नात्यांमध्ये आपल्या हिशोबाने नाही तर सगळ्यांच्या आवडीनिवडीनुसार वागणारी, आणि तिचा स्वभावच मुलात असा आहे तर ती सगळ्यांचा रोल बरोबर हे करते. आणि माझ्या आयुष्यामध्ये तिचा रोल म्हणजे ती नानी असून नानी नाही तर आईसारखीच आहे, आईच आहे सेम. आणि तिच्याबद्दल बोलायला गेलं तर खूप आहे, वेळ खूप कमी आहे, पण एकच की ती ऑलराऊंडर आहे. नानी मम्मी आपलं नातं तर आजी आणि नातीचं आहे, पण आजपर्यंत आपण मायलेकीचंच नातं जास्त जगत आलो आहे. मम्मानंतर जर कोणाला मम्मी अशी हाक मारली असेल तर ते म्हणजे तुम्ही आहात. आणि तुम्ही खरंच आमच्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी खूप 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 स्पेशल आणि इम्पॉर्टंटसुद्धा आहात. त्यामागचं रिझन म्हणजे असं आहे की तुम्ही इतके प्रेमळ आहात, सगळ्यांना इतके छानपणे सांभाळून घेतात, सगळ्यांची मनं जपतात. इतकी वर्ष झाले इतका सुंदर संसार तुम्ही सांभाळत आलेला आहात आणि तुमच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं खरंच खूप कमी आहे. आणि मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे नानी मम्मी. नानी मम्मी म्हटलं तर माझ्या मनात एक हा दोन शब्द येतात, ते म्हणजे शांत, प्रेमळ व आपुलकीचं नातं. नानी मम्मी म्हणजे स्वतःला कुठल्याही परिस्थितीत आपलंसं करून घेणारी आहे. नानी मम्मी स्वतःचे काम सविस्तरपणे किंवा जबाबदारीपणे पार पाडते. मग ती कुठलेही काम छोटे किंवा कुठलीही गोष्ट छोटी का नसो. आणि नानी मम्मी म्हटलं तर एक अशी व्यक्ती आहे जी तिच्या जेवणाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र व प्रसन्न करते. जसं की नानी मम्मीच्या हाताचे रव्याचे लाडू, डिंकाचे लाडू, मटकीची भाजी आणि खूप काही भाज्या. बेडा नानी मम्मी माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे ही जिने मला नेहमी हसत ठेवली आहे. नानी मम्मी मुळातच अशी आहे जी कुठलाही व्यक्ती ओळखीचा नसला तरी ती त्याला आपलासा करून घेते. ती आपल्याला कधी एकटं वाटू देत नाही. नानी मम्मीच्या हातचं जेवण मी जेव्हा पण खाते ना, मला असं वाटतं मी माझ्या आईच्या हातचं जेवण खाते. ते कोणीच बीट नाही करू शकत, ते माझ्यासाठी बेस्ट आहे. नानी मम्मी आहेत आता अशी प्रेमळ, कायच बोलावं आता नानी मम्मीबद्दल. म्हणून विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे नानी मम्मी. आमची नानी खूप चांगली आहे, सगळ्यात मिळून मिसळून राहणारी आहे आणि सर्वांशी चांगली राहते. तिचा स्वभाव पण चांगला आहे, तिच्याबद्दल काय सांगू तेवढं कमी आहे. मम्मी तुला सगळ्यात पहिले वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुझ्याविषयी काय किती बोलू हे सुचत नाही, समजत नाही, पण तुझा ना एक स्वभाव मला खूप आवडतो. तू आलेल्या पाहुण्यांचा, नातेवाईकांचा, अगदी स्वाध्यायी भावताईंचा खूप मनापासून करतोस. खूप म्हणजे ना तुझा चेहरा सतत हसरा, दुःखी निराश मी तुला आजपर्यंत बघितलेलं. कोणत्याही कार्यासाठी ना तू अगदी उत्साही असतेस, स्पेशली स्वाध्याय कार्यासाठी. काही हळदी कुंकू येऊ दे किंवा काही नियोजन येऊ दे, तू इतकी उत्साही असतेस ना. तू कधी म्हणजे अशी दमलेली मी दमल्या बाबा मी तर अशी बसता असं मी तुला आजपर्यंत कधीच बघितलं नाही. आणि म्हणजे खरं तर असं बोलतात की आईची किंमत कळण्यासाठी स्वतः आपल्याला आई व्हायला लागते. तर ही गोष्ट अगदी खरी आहे. तुझी किंमत आधी कळत नव्हती असं नाही, समजत होती, पण मी जेव्हा आई झाली, माझ्याजवळ एक बाळ आला, त्याची जबाबदारी माझ्यावर आली, तेव्हा पण मला तुझीच गरज होती. तुझ्याशिवाय माझा पान काही हालत नव्हता. तू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी तुला विचारायचो की मम्मी येऊ ना, असं नाही, कानानं असं नाही करू मम्मी, तसं नाही करू मम्मी, सतत मम्मी मम्मी मम्मी. तुझ्याशिवाय माझं म्हणजे मला समजतच नव्हतं मी काय करू. अजून एक गोष्ट, मागे मी लाडू बनवण्यासाठी आलेलो घरी, तर
ते लाडू मी बनवून घरी घेऊन आलो. तर थोड्या दिवसांनी बाळाभाऊ, पप्पा आणि अजून भाऊसं आमच्या घरी आले. तर त्यांना मी तेच लाडू दिले खायला. तर बाळाभाऊ खरं तर घेत नव्हते आधी, पण मी त्यांना जबरदस्तीने घ्यायला लागलो की भाऊ घ्या म्हणून. तर त्यांनी घेतला माझ्या आग्रहास्तव आणि घेतल्यानंतर त्यांनी एक बाईट खाल्ला त्या लाडूचा. खाल्ल्यानंतर त्यांनी मला विचारलं की ताई लाडू लक्ष्मीताईने बनवले. तर मी बोलले बरं तुम्हाला कसं समजलं? तर ते बोलले का समजतं, म्हणजे एखादे मम्मी तू विचार कर की तुझ्या हाताची चव एखाद्याला इतकी लक्ष नको खाल्ल्या एक सेकंदाच्या आत त्यांना कळलं की हा लाडू तूच बनवला, म्हणजे तुझी हाताला इतकी चव छान आहे तर तुझ्या हाताची गोष्ट खाल्ल्या त्यांना लगेच समजली तर तूच बनवली असं. आणि ना पहिले ना लग्नाच्या आधी तू आत्या किंवा वहिनी वगैरे वगैरे त्यावेळी सांगायची दिदे अशी नको हे करू, तशी नको करू, असं नको बोलू, तसं नको बोलू. त्यावेळेस ना तुझी आत्याची वहिनीची कटकट वाटायची मला, कया नुसत्या कटकट करताना. मला असं कधी कधी बाबा लग्न झालं ना की मी सुटण, पण असं नाही. तुमची कटकट, तुमचा बोलणं, तुमचा सांगणं, तुमचं समजवून व्यवस्थित सांगणं, ते गोष्टी मला आत्ता आठवतात. आत्ता मला असं वाटतं की नाही तेव्हा त्यांची कटकट होती, मान्य होती, पण ती कटकट नसून आपल्याला शिकण्यासाठी तुमचे बोल होते. तर ते मला आता आठवतं की मम्मी आत्या सांगायची ना तर ते चुकीचं नव्हतं, ते बरोबर होतं. ते मला आता आठवतं. आणि तुझ्याबद्दल मी काय बोलू मला खरंच सुचतच नाही. तुझं किती बोललो तरी ते कमीच आहे. परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मम्मीबद्दल किती पण बोलायला गेलं म्हणजे तरी कमीच पडेल, कारण की माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे सपोर्ट माझ्या मम्मीचा असतोच कायमचा. म्हणजे कुठे जायचं झालं किंवा मला एक्झामला जायचं आहे परीक्षेला, तर असं नाही बोलणार की हे काम करून जा, मग कुठे जायचं असेल तर हे करून जा, नाही. ती नेहमी सांगत राहील तू अभ्यास कर तुझा, मी करीन सगळं आणि सगळं टोटली मॅनेज करणार. आणि कुठून पण म्हणजे आपण आलो तरी म्हणजे असं कधीच हे नाही केलं की हे कर, हे नाही केलंस तू, असं कधीच बोलणार नाही. आणि सांगेल हे कर, मी तिकडे जाऊन येतं तोपर्यंत कर, एवढं म्हणजे नक्कीच सांगतात. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम मम्मी करते. मम्मी आणि आई यांची म्हणजे दोघींची पण स्ट्रेंथ एवढी आहे ना, कामाच्या बाबतीत झाली, कशाच्या बाबतीत, प्रत्येक गोष्टीमध्ये काम करण्याची त्यांची इच्छा. कुठून बाहेरून जरी जाऊन आलो आपण तरी पण त्यांना कंटाळा कधीच येत नाही कामाचा, म्हणजे उलट आपल्याला कंटाळा येतो. आता आम्ही तरुण आहे समजा तरी पण म्हणजे असा कंटाळा येतो की जाऊ दे नंतर करू असं, पण नाही, त्यांना कधीच कंटाळा येणार नाही. कुठला पण काम असू दे करणार म्हणजे करणारच. त्यावेळी ठरवलं ना करायचं मग करणारच. आपण किती पण सांगा मम्मी नको आपण नंतर करू, थांब आपण बाहेरून करू, मागवू, नाही. त्यांना म्हणजे यांची स्ट्रेंथ बघून म्हणजे आपल्यालाच वाटतं की किती काम, म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये कम्पेअर केला ना आपण तर माझ्या 50मध्ये तरी मी असं करीन असं मला काही वाटत नाही. कारण की यांची मम्मी आई झाली, यांचेच 50, आता आईचं तर 50 पण वरती आहे, मम्मी 50, तरी पण म्हणजे त्यांची काम एकदम म्हणजे टकाटक एकदम काम त्यांचं असतं अशी. आणि प्रत्येक याच्यामध्ये सण उत्सव याच्यामध्ये कसा कुटुंबाला जोडून ठेवायचा, कसा म्हणजे संस्कार द्यायचे, एकमेकांना कसं समजून घ्यायचा, हे म्हणजे मम्मीकडून शिकलो.